त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिः हरिः 646 त्रिलोकात्मा त्रयाणां लोकानां म्हणजे तिन्ही लोकांमध्ये आंतरयामितया म्हणजे तिथेच तो जो राहतो किंवा त्याचा जो नियामक आहे तो आत्मा इति असा जो आत्मा तो त्रिलोकात्मा किंवा त्रयः लोकः तिन्ही लोक अस्मात् याच्यापासून न भिद्यन्ते म्हणजे विभक्ती किंवा वेगळे नाहीच परमार्थतः म्हणजे खरं म्हणजे सत्यतः हे तिन्ही लोक ह्या परमेश्वरापासून विभक्त किंवा वेगळे नाहीच असा जो तो त्रिलोकात्मा तीन लोक म्हणजे तीन अनुभवाची क्षेत्र जागृत स्वप्न सुषुप्ती शुद्ध चेतनेच्या रूपात याच्याच प्रकाशात ह्या तिन्ही लोकांचा अनुभव आपण करू शकतो असा जो तो त्रिलोकात्मा ओम त्रिलोकात्मने नमः 647 त्रिलोकेशः त्रयो लोकः तिन्ही लोक तत् आज्ञप्तः ह्याच्या आज्ञेने हुकुमाने किंवा ह्याच्या स्वामित्वाखाली स्वेषु स्वेषु स्वतःच्या कर्मामध्ये कर्मसु वर्तन्ते म्हणजे स्वतःची कर्म पालन करत राहतात किंवा ह्याच्या स्वामित्वात हे तिन्ही लोक अस्तित्वात असतात. थोडक्यात म्हणजे तिन्ही लोकांचा स्वामी ज्याच्या उपस्थितीत सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच्या अनुपस्थितीत काहीही घडू शकतच नाही. महान स्वामी जीवन आत्मा शरीरात प्रकट होतो तेव्हाच सर्व अनुभव होतात, पण चेतनेच्या अभावी मात्र सर्व काही बंद होतं. सर्व प्राण्यांच्या अस्तित्वाचं म्हणून हाच कारण आहे असा जो तिन्ही लोकांचा ईश्वर तो त्रिलोकेशः ओम त्रिलोकेशाय नमः 648 केशवः सूर्यादी संक्रांतः म्हणजे सूर्य वगैरे प्रकाशमान गोष्टींकडनं पाठवले जाणारे अंशवः किरण तद्वत्तया केशवः हे ज्याच्यापासून येतात तो केशवः किंवा ब्रह्मा विष्णू शिवाख्याः शक्तयः केशसंज्ञिता किंवा ब्रह्म विष्णू किंवा शिव यासारख्या शक्तीच्या देवतांना केश असं म्हटलं जातं. तद्वत्तया वा केशवः त्याचा ज्याच्यामुळे उगम आहे ज्याच्यात त्या समाविष्ट आहे असा तो जो तो केशव. त्रय केशिनः त्रय म्हणजे लांब किंवा सुंदर केस असलेला किंवा क म्हणजे ब्रह्म इति समाख्यातः म्हणजे क म्हणजे ब्रह्म ईशः अहम सर्व देहिनां म्हणजे सर्व देवांचा जो स्वामी. हरिवंशामध्ये म्हटलं आहे आवाम तव म्हणजे ब्रह्मा आणि मी अंशसंभूतौ ज्याच्या अंशातून निर्माण झालो आहे तस्मात तो केशव नामवान त्याला केशव असं म्हणतात. केस म्हणजे परमेश्वराची किरणं जी सूर्य चंद्र ब्रह्मांडाला प्रकाशित करतात दीप्तिमान गोष्टींना प्रकाशित करतात किंवा सुंदर केशकलाप धारण करणारा. का म्हणजे ब्रह्मा किंवा निर्माता आणि ईशा म्हणजे विनाशक शिव हाच हे दोन्ही विष्णूपासूनच उत्पन्न झाले म्हणूनही याला केशवा असं म्हणतात. हा संसार सागरातील सर्व दुःखांचा नाश करतो म्हणूनही त्याला केशवा असं म्हणतात. ओम केशवाय नमः 649 केशिः केशी नामानां असुरः हतवान इति केशी नावाच्या राक्षसाला मारणारा जो तो केशिः. ओम केशिग्ने नमः 650 हरिः स हेतुकं संसारम हरति इति हरिः म्हणजे अज्ञानामुळे निर्माण झालेल्या संसारातील सांसारिकता
किंवा दुःख नाहीशी करतो तो हरिही. स्वरूपाच्या अज्ञानामुळे मनुष्य भ्रमित असतो आणि म्हणून त्याला दुःख असतं. त्या दुःखांचा नाश करणारा, त्याला ज्ञान प्रदान करणारा असा जो तो हरिही. चुकीची मूल्य, आंतरिक संघर्ष हे सगळं ज्ञान प्राप्त झाल्यावर नष्ट होतं आणि ते करणारा तो हरिही. ओम हरये नमः.